नमस्कार, मी सुनंदन लेले. तुम्हाला कल्पना आहे की काल चंद्रशेखर कुलकर्णी बरोबर आपण गप्पा मारलेल्या होत्या. माझा एक मित्र आहे अभिजित देशमुख, जो आत्ता माझ्या सोबत आहे. तो लंडनला शिफ्ट झालेला आहे. त्यांनी ऑलिम्पिक कव्हर केलंय, त्यांनी कॉमनवेल्थ गेमही कव्हर केलेला आहे. अभिजित, कसा आहेस? अभिजित, ऐकू येत आहे तुला? मस्त सर. मस्त आहे सर. ए बाबा, हे लंडन नाहीये. हे लंडन हो हो. नाहीये. कतार आहे कतार. अरे बाबा, काय चाललंय काय? म्हणजे तू कुठं फिरत असतो मला खरंच कळत नाही. सर ते आता लाईफ मध्ये थोडेफार डिसिजन्स घेऊ लागतात इम्प्रॉम्प्टू. अरे, आणि मला मला असंही दिसतंय तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा. एकदा दाखवते हो मंगळसूत्र. आहे सर, आहे आहे. दाखव, मला दाखवते आपला. क्या बात आहे, क्या बात आहे. स्पोर्ट्स त्यामुळे मी माझे दोन लग्न झालेले, एक माझी वाईफ अक्षया आणि दुसरं म्हणजे स्पोर्ट्स देवता सोबत. तर मला अरे, मी एक मंगळसूत्र मी तिला घातलं आणि स्पोर्ट्स देवता, आणि हे मला मंगळसूत्र ऑलिम्पिक्स, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ आणि आता फिफा साठी घालवलंय. कारण हा जो गळ्यातला पास आहे याला अति प्रचंड महत्व आहे मित्रा. कारण फुटबॉल वर्ल्ड कपचं अक्रिडिटेशन मिळवणं हे किती अवघड आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे पहिल्यांदा हार्टी कॉंग्रॅच्युलेशन की हे थँक्यू सर. मंगळसूत्र गळ्यात घालून कतारला, दोहाला तू आत्ता तिथं आत्ता कुठे आहेस तू? मी सध्या सर मेन मीडिया सेंटर जे आहे तिथं आहे. त्याला कतार नॅशनल कन्व्हेन्शन सेंटर म्हणतात. आज ओपनिंग सेरेमनी आहे. तर मी सध्या आहे. मी छोटंसं दाखवतो. अजून सध्या इथं कोणी आलेलं नाहीये. पण मला लवकर दिवस स्टार्ट करू वाटतो. हे इथलं प्रेस सेंटर आई आहे. शपथ यार, क्या बात आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, अभिजित जे आपल्याला दाखवतोय ते मीडिया सेंटरचं म्हणजे असं आहे की समजा क्रिकेटला 100 पत्रकार वर्ल्ड कप फायनलला होते, ऑलिम्पिकला 1000 असतात आणि इथे कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असतील. कारण यापेक्षा मोठा स्पोर्टिंग इव्हेंट होऊ शकत नाही. असं हे सेंटर आहे ज्याला आपण म्हणू शकतो की फुटबॉल वर्ल्ड कपचं कतार मधलं मीडिया सेंटर. क्या बात आहे यार. त्यामुळे तर हे खूप अभिमान वाटतोय खूप तुझा मोठं आहे. की तू या ठिकाणी योग्य वेळेला जाऊन पोहोचलेला आहेस. खरंच म्हणजे भन्नाट. आता मला सांग, तू लंडनहून इथं कधी पोहोचलास? मी लंडनहून इथे एक 2 दिवस अगोदर पोहोचलो. माझं खरं टू बी ऑनेस्ट सर, प्लॅन्स होणार का नाही कतार याची फार मला म्हणजे माहीतच नव्हतं. आपण जेव्हा पुण्यात भेटलो होतो तेव्हा मी तुम्हाला म्हणलो होतो मी लंडनला चाललो होतो. कारण की मी लंडनला वर्क करतो. लोकांना माहिती असेल की मी सॉफ्टवेअर इंजिनियर सुद्धा आहे. आणि ते करून त्याच्यानंतर तिथं जाऊन मी माझ्या कलिगशी बोललो, मॅनेजरशी. त्यांचं अप्रुव्हल घेतलं की मला थोडे दिवस का होत नाही सुट्टी द्या. आय वॉन्ट टू कव्हर दिस थिंग. आणि त्यांनी सुद्धा अप्रिशिएट केलं. माझी कंपनी सिनिक्रॉन, त्यांनी सुद्धा सपोर्ट केलंय. आय एम थँकफुल टू देम एज वेल. नाही नाही, आम्ही सुद्धा त्यांना धन्यवाद देतो. कारण एवढं मोठं मन एका कॉर्पोरेट कंपनीचं असणं याचं मला खूप कौतुक आहे की त्यांनी तुला इतकं मनापासून सपोर्ट केलंय या स्पोर्ट जर्नलिझमच्या बाबतीत. गेल्यानंतर झोपा काढणं, आराम करणं, छान छान बघणं या प्रकृतीचा तू नाहीस, हे मला पक्क माहितीये. त्यामुळे आता काय म्हणतात त्याला, पहिल्यांदा कुठं जाऊन आलास, काय बघितलंस, काय माहोल आहे, जरा मनापासून सांग. सर माहोल म्हणजे मी डायरेक्ट म्हणजे ब्रेक करतो. काल मी फुटबॉलच्या देवताला बघितलं. म्हणजे कोण? लिओनॉल मेसी. ओय यार, ओ यार, कसं काय? काल अ, त्यांची काल प्रॅक्टिस होती आणि हा. पत्रकारांना तिथे 15 मिनिटं त्यांना तुम्ही बघू शकता खेळाडूंना. आणि प्लेयर्स जेव्हा आले, अर्जेंटिनाचा पूर्ण संघ आला. त्यात अंजल दी मरिया होता, दायबाला होता आणि अजून बरेच खेळाडू होते. ते त्यांची प्रॅक्टिस करत होते. त्यांची ड्रिल सर्कल करून पास करणं, थोडे मजेदार गंमत जसं आपण बघत असतो. आणि 15 मिनिटं अलाव झाला आणि सगळे आमची म्हणजे मी अर्जेंटिनाचे जे पत्रकार आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं केलं. तर तो म्हणतो की यार मेसी उशीर येईल म्हणे. परवाच्या दिवशी सुद्धा अर्जेंटिनाची ट्रेनिंग झाली होती. मी जस्ट लँड झालो होतो त्या दिवशी. अनफॉर्च्युनेटली मी तिथे जाऊ शकलो नाही. तर त्या दिवशी मेसी तिथं आला नाही. म्हणजे 15 मिनिटानंतर आला जेव्हा सगळी पत्रकार आली. पण काल तो तिथं आला आणि एक जेमतेम 2 मिनिटं बाकी असेल आम्हाला तेव्हा तो आला. आणि काय ओरा सर. आल्यानंतर आम्ही सगळे पत्रकार, "अरे मेसी मेसी", सगळे फोटोग्राफर सगळे तिकडे बघू लागले. म्हणजे तो जो क्षण असतो ना की एक मोठा
काय सांगू, वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम त्याला बघताना. शंकर मग शंकर तो जिकडे टीम प्रॅक्टिस करतोय त्याच्या थोडा मागे गेला. आधी ऑफकोर्स तुम्ही वॉर्मअप करता, तो त्याचे ड्रिल्स करत होता, लेअप्स घेत होता, स्प्रिंट करत होता. ते बघूनच ना, अरे बापरे, इतकं काय सांगावं सर, शब्द नाही येत त्या माणसाला बघण्याला. अरे पण 1000 वेळा आणि तू त्याला बघितलेलं आहेस, म्हणजे आपण सगळ्यांनी टीव्हीत बघितलेलं आहे. ते बघणं आणि प्रत्यक्ष बघणं याच्यातला अनुभव जरा समजा. नाही सर, तो सांगणं शब्दाच्या पलीकडे आहे. कारण की जेव्हा तो येतो तर तेव्हा तुम्ही त्याच्या प्रत्येक मुवमेंटकडे बघत असता की तो काय करतो. आणि जसं ऑफकोर्स इंडियामध्ये म्हणजे अख्ख्या वर्ल्ड मध्ये सचिन तेंडुलकर जेव्हा स्टेडियम मधनं येतो पवेलियन पासनं, तर तसं त्याच्यावरनं असतं. तो कधी कसा उतरतो, काय करतो, कोणाशी बोलतो, इवन बूट त्यांनी तिथं येऊन घातले असतात ते काढतो, ते दुसरे बूट घालतो. म्हणजे ते छोटे छोटे डिफरन्स असतात. आणि मग टीममेट सोबत कसं बोलतो तो. आणि जेव्हा मी निघू लागलो त्यावेळी तो जाऊन जरा म्हणजे त्याच्या टीममेट्स कडे चालला होता. ते तर सगळं अजून त्याचे म्हणजे असं मी फार पायाला बॉल लागेल तर बघितलं नाही. पण आय होप अर्जेंटिना आणि सौदी अरेबियाचं मॅच आहे टू गो फॉर दॅट. पण वातावरण सांग आता, काय आहे वातावरण? हो, मग तू कसं भन्नाट वर्णन करशील त्याचं? भन्नाट वातावरण आहे. म्हणजे मी फिफा वर्ल्ड कप पहिल्यांदा कव्हर करतोय, 2 ऑलिम्पिक्स कव्हर केले, एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ गेम्स सुद्धा कव्हर केले. पण फुटबॉलचं वातावरण मला वाटतं हे सगळ्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये खूप वेगळं आहे. कारण की काल फिफा फॅन फेस्टिवल तर स्टार्ट झाला आणि अप्रतिम होता. साधारणतः जी लोकसंख्या आहे कतारची हे 30 लाखाच्या आसपास आहे. तर मला असं वाटतंय की इतकी लोक आले की लोकसंख्या यांची डबल झाली. अर्जेंटिनावरनं जी फॅन्स आली, म्हणजे मी जेव्हा इजिप्त वाया मार्गे आलो होतो, फ्लाईट होती, तर अर्धेपेक्षा जास्त लोक फॅन्स अर्जेंटिनाचे होते. काल माझा जो एक अर्जेंटिनाचा मित्र तो म्हणला की 40,000 अर्जेंटिना फॅन्स या वर्ल्ड कपसाठी येणार आहे. त्याच्यानंतर बापरे. ब्राझीलचे जवळपास 35,000 फॅन्स, मेक्सिकोचे सुद्धा खूप जास्त फॅन्स येणार आहे. तर एक ओव्हरऑल असं जे गणित आलंय गंमत की वाटते, एक 5 लाख सेकंद थांब, गंमत वाटते मला. एवढ्या लोकांकडे तिकीट नसतात, मॅचची तिकीट एवढ्या लोकांकडे नसतात, मी आणि तरीही जितक्याही फॅन्स येतात. मी जितक्या फॅनशी बोललो ते मला म्हणले की माझ्याकडे आता फक्त एकच तिकीट. असं मला एकही फॅन भेटला नाही. तो म्हणला की माझ्याकडे म्हणजे अर्जेंटिनाचे 2 मॅचचे तिकीट आहे. काही फॅन्स भेटले मला, इंग्लंडवरनं होते, ते म्हणले की अरे आमच्याकडे मग जसं USA वर्सेस वेल्स आहे त्याचं पण आम्हाला तिकीट भेटले. ते असे फुटबॉल लवर्स आहे. म्हणजे त्यांना फुटबॉल बघायचं. ते म्हणले की आम्हाला इंग्लंडचं एकच मॅचचं तिकीट भेटलं पण वी आर फाईन. आम्हाला बाकी करून सगळे असे 4-5 तिकीट भेटले. आणि हे वेगळंच जग आहे. म्हणजे अभिजित, गेला वर्ल्ड कप हा फ्रान्सने जिंकला होता. क्रोएशिया त्यांच्याबरोबर फायनलला खेळलेलं होतं, जे त्या मानाने धक्कादायक नाही म्हणणार, पण एक कमाल वाटलेली होती. या वर्षीच्या वर्ल्ड कपला एकीकडे बायचुंग भुतिया किंवा हे सगळेजण म्हणतात की मेसी किंवा रोनाल्डोला वर्ल्ड कप उचलताना बघणं आम्हाला आवडेल. थोडस दुखापतींचंही ग्रहण किंचित काही काही टीमला लागलंय. तर आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण याची डिटेल चर्चा या पॉडकास्टमध्ये नाही, पुढच्या याच्यात आपण करूच. पण या सगळ्याचा एक ओव्हरव्ह्यू तू कसा घेशील? सर, मी जितकं फुटबॉल फॉलो केलंय, एक माझ्या लक्षात आलंय की कुठल्याही नवीन नवीन संघ म्हणजे जो प्रिव्हियस विनर नाहीये. म्हणजे जसं आतापर्यंत ब्राझील, अर्जेंटिना, स्पेन, जर्मनी, उरुग्वे, इंग्लंड यांनी वर्ल्ड कप जिंकलंय. तर इफ यू सी द फ्लो, स्पेननी जिंकलंय. तर नवीन जो विजेता म्हणजे जसं पोर्तुगल, नेदरलँड्स, डेन्मार्क, क्रोएशिया या संघांना जिंकणं इतकं सोपं नाहीये. हम्म. कारण की त्यांच्याकडे एक वेगळी मेंटॅलिटी असते जे विनर्स असतात. बेल्जियम सुद्धा खूप मोठा संघ आहे. तर खूप अवघड जातं या कंट्रीजला जिंकणं, कारण की जेव्हा ते मेन नॉकआउट्स मध्ये जातात तेव्हा परफॉर्म करणं थोडंसं अवघड जातं. पण एक आहे सर, जे फेवरेट्स आहेत त्याच्यापैकीच जिंकल. असं रेअरली होणार की जे फेवरेट्स नाहीये ते जिंकणार. पण मला असं यावेळेस वाटतंय थोडं की नेदरलँड्स जी टीम आहे ती पूर्ण स्क्वॉड प्रमाणे खूप स्ट्रॉंग आहे. आणि मिक्स ऑफ युथ आणि एक्सपिरियन्स प्लेयर. आणि जे मागच्या वर्ल्ड कपला ते क्वालिफाय झाले नव्हते फिरंभर,
तर मला असं वाटतंय ते त्यांच्यामध्ये थोडं जिद्द आहे. एक मनात भरलं असेल की आपण मागच्या वर्ल्ड कप मध्ये चालवणे. आणि ओव्हरऑल मला तो संघ चांगला वाटला. बेल्जियम सुद्धा चांगला आहे. पण ऑफकोर्स म्हणजे हे ब्राझील, अर्जेंटिना तर 36-0 नो म्हणजे हे मॅचेस ते हारले नाहीये कोपा अमेरिका जिंकल्यानंतर. तर ते सुद्धा फॉर्म मध्ये. पण मेन इथं प्रॉब्लेम काय होणार आहे की इथं हीट खूप जास्त आहे. तर बरोबर. प्लेइंग कंडिशन्सवर ते खूप इम्पॅक्ट होणार आहे. मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे सॉरी गुरुवारीच वेल्सचा एक प्रॅक्टिस सेशन होता, दुपारी ठेवला होता. इतकी हीट होती की त्यांना ऍब्सोल्युटली पोस्टपोन करू लागला. काही संघ तर सकाळचे सेशन जास्त करत नाहीये, संध्याकाळचंच करतंय. सध्या पारा खूप जास्त आहे. इथं जे मॅचेस होणार आहे लोकल टाइम 1 वाजता, 4 वाजता, 7 वाजता आणि 10 वाजता असे जास्त करून मॅचेस होणार आहे. म्हणजे पहिले आज मॅच संध्याकाळी 7 वाजता आहे. उद्या 3 मॅचेस आहे, 4 वाजता, 7 वाजता आणि 10 वाजता इथल्या लोकल टाइमनी. आणि मग त्यानंतर ग्रुप स्टेजेस पर्यंत रोज मॅचेस 1, 4, 7, 10 असे प्रमाणे आहे. तर 1 आणि 4 वाजताच्या मॅचला खूप टफ जाणार आहे. कारण की मी आता युरोपवरनं लंडनवरनं आलो होतो. अतिशय थंड होतं. ऑफकोर्स ही वर्ल्ड क्लास ऍथलीट आहे, त्यांना माहिती आहे की हाऊ टू अडॅप्ट टू द सिच्युएशन. पण तो जेव्हा खेळू लागेल ना होतातच ते. तर. कारण अभिजित, गंमत अशी होते की तुम्ही किती मोठे ऍथलीट जरी असला तरी हे जे सगळे मोठे प्लेयर आहेत, ते अर्जेंटिनाचे असू देत, ते ब्राझीलचे असू देत, ते उरुग्वेचे असू देत, कुठले मेनली हे खेळतात युरोपमध्ये. ह्या हो. सगळ्यांचा हब जे आहे ते मग रिअल माद्रिद असू देत, बार्सिलोना असू देत, लिव्हरपूल असू देत, मँचेस्टर सिटी असू देत, हे खेळतात युरोपमध्ये. त्यामुळे तुम्हाला शरीराची कितीही जरी तयारी केलेली असली तरी त्यांना हा चॅलेंज खूप मोठा राहणार आहे. त्यामुळे आपण असं म्हणूयात की आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. संध्याकाळी दिवाळी चालू होतीये, फटाके फुटणार आहेत आणि आमचा एक मित्र आमचे नाक कान डोळे घेऊन तिथं हजर आहे. याच्यावर काय आनंदाची गोष्ट नाही. कारण खूप जण तिथं मराठी पत्रकार तिथं नाही आहेत. कुणी भेटलं तर जरूर त्यांना आमचे काय म्हणतात हॅलो सांग. पण तू मात्र आमचा प्रतिनिधी म्हणून जोरदार कामाला लाग. तुझा जीव आम्हाला माहितीये, तू 10 दिवस तिथे असणार आहेस, पण तुझा जीव आम्ही खाणार आहोत. हक्काने खाणार आहोत अशा अर्थाने की बाबा पूर्ण माहिती, पूर्ण वातावरण, या सगळ्याचा फील आम्ही जो मिस करतो इथं बसून, तो आम्हाला तू द्यायला पाहिजेस. नक्कीच नक्कीच सर. आणि काल माझा फॅन मोमेंट सुद्धा झाला. अल्वारो मराठा जो रिअल मॅड्रिड, चेल्सी, युव्हेंटस यांच्याकडनं स्ट्रायकर येतो त्याच्या म्हणजे त्याला भेटणं झालं. अजून पॉ टॉरेस म्हणून सुद्धा डिफेंडर आहे विलारेल एफसीचा, त्याच्यासोबत सुद्धा भेटणं झालं. ओव्हरऑल इथं म्हणजे आहे माझं पोट थोडं मोठं, तर मला डायजेस्ट करायला सोपं जातं इथं. तर या गोष्टीनं माझं पोट भरून जातं. जेवढाच सध्या मी काही फार स्पोर्ट्स इव्हेंटला असेल त्यानेच माझं पोट भरतं. पण मजा येते. आहे लागलेलो जितकं जमल तितकं कव्हर करायला. सुपर. अं, सुपर. आमच्या सगळ्यांच्या खूप शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता आमच्याशी बोलण्यात वेळ घालवू नकोस. मित्रा, बाहेर पड, एक्सप्लोर कर. खूप छोट्या छोट्या क्लिप शूट कर आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचव. कारण नक्कीच आमचा नक्कीच प्रतिनिधी तू आहेस. नक्की नक्कीच. ऑल द बेस्ट मित्रा, आज ऑल द आज बेस्ट. चाललोय मी बाय द वे अल्बर्ट स्टेडियमला. ओपनिंग सेरेमनी आहे. कतार इक्वादोरची मॅच आहे. तिथं चाललोय मी. तर धमाल येणार आहे. ऑल द बेस्ट, आणि ऑल द बेस्ट माझं एक मित्रा. एक म्हणणं आहे की हा वर्ल्ड कप सगळ्यांनी नक्की बघा. हो टाइम हो. डिफरन्स जास्त नाहीये. रात्री जागून काही मॅचेस बघा. काही मॅचेस आउटस्टँडिंग होणार आहे. आणि मे बी डे टाइम मध्ये अपसेट आपल्याला बघायला भेटेल अशी मी छोटीशी भविष्यवाणी करतो. येस. होईल काही आपल्याला. येस. येस. आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे, फक्त आम्ही अखेर टीव्हीवर बघणार आहोत. तू प्रत्यक्ष बघणार आहेस आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे मित्रा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर.